मंडळी नमस्कार. मी महेश श्रीराम बोरकर, क्रीडा MCHI ठाणे चेअरमन रिडेव्हलपमेंट कमिटी. मंडळी सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. इतक्या मोठ्या संख्येने आमच्या या फर्स्ट ऑफ ए काइंड रिडेव्हलपमेंटला आपण चांगला प्रतिसाद दिलात. आत्तापर्यंत आपल्या सगळ्या वक्त्यांनी जे आपल्याला सांगितलं त्याच्यात आपल्याकडे एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल की रिडेव्हलपमेंटची भीती मनात बाळगू नका. आज क्रीडा MCHI सारख्या संस्थेने या रिडेव्हलपमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा छान होईल, ही सिम्प्लिफाय कशी होईल, ही सगळी प्रोसेस या संदर्भात हे 2 दिवसाचं सेशन आपल्याकडे आणलेलं आहे. याच्यात आमच्या बरोबर आमचे PMC आहेत, आमचे ॲडव्होकेट आहेत, आमचे UDCPAवरती ज्यांनी जास्त मेहनत केली ते मिस्टर भेंडाळे आहेत. सगळ्यांचं सांगणं असंच असणार आहे की रिडेव्हलपमेंटबद्दल तुम्ही भीती बाळगू नका. रिडेव्हलपमेंट प्रोसेस कशी सिम्प्लिफाय करता येईल, कशी आपल्याला त्याच्यातनं चांगल्या गोष्टी, आपलं नवीन घर कसं निर्माण करता येईल, याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या 2 दिवसात आम्ही देणार आहोत. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण ज्या कारणासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहात ते सेशन आता एक 5 मिनिटात चालू होईल. पहिलं सेशन आमचे आर्किटेक्ट मित्र मिस्टर मकरंद तोरसकर आपल्यासमोर येत आहेत की कशा पद्धतीने आपण रिडेव्हलपमेंटची प्रोसेस चालू करावी, काय काय गोष्टींचं आपण भान ठेवायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण निर्णय घ्यायला पाहिजेत. माझं आपल्याला एकच सांगणं आहे सर की बिलकुल रिडेव्हलपमेंट अतिशय क्लिष्ट गोष्ट नाही आहे. इट्स व्हेरी सिम्पल प्रोसेस. आपण कुठचाही डिसिजन घेताना साधक बाधक विचार करावा. आपण जो काही आपला कॅप्टन नेमणार, तुमचा कॅप्टन जेव्हा मी म्हणतो तेव्हा तुमचा रिडेव्हलपर इज अ कॅप्टन ऑफ अ शिप, तो निवडताना सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित भान ठेवावं. त्याच्या हातात एकदा व्हील दिल्यानंतर ते व्हील देताना जी काही आपल्याला काळजी घ्यायची आहे ती काळजी सर्वतोपरी घ्यावी. कशा पद्धतीने काळजी घ्यायची, काय ह्याच्यात आपल्याला मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्याचं आपल्याकडे कशा पद्धतीने बघायचं आहे, हे या 2 दिवसात आमच्याकडनं सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल. आज क्रीडा MCHI गेले कित्येक वर्ष बांधकाम व्यवसायाशी निगडीत कंपनी आहे. सामाजिक संस्था म्हणा, बिल्डरांची संस्था म्हणा, रिडेव्हलपमेंट जसं आपल्याकडे आता पंचाळ साहेबांनी सांगितलं की रिडेव्हलपमेंट इज द ओनली फ्युचर ऑफ द ठाणे. आज रिडेव्हलपमेंट जर का फ्युचर आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आस्पेक्ट झाला सगळ्या ठाणेकरांसाठी ज्यांची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाऊ इच्छिते. तर आम्ही ॲज ए MCHI वी टूक इट ॲज अवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी की बाबा कुठेही कुठचंही प्रोजेक्ट अडकू नये. आज जी प्रोजेक्ट जी काय ठाण्यात अडकलेली आहेत त्याची कारण मीमांसा काय असू शकेल. आज जेव्हा हे 2-3 सेशन करून तुम्ही उद्या इकडनं जाल तेव्हा तुमच्या डोक्यातली ज्या काही शंका असतील त्याचं निरसन करण्याचा आम्ही संपूर्ण प्रयत्न करू. कुठचाही प्रोजेक्ट विनासायास होत नसतो. आज तुम्ही जेव्हा तुमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला घेऊन जाता तेव्हा त्याच्या मागे बरीच कारणं असतात. तुम्हाला तुमचा PMC जो काही नेमलेला असतो त्याचे सगळं तुम्हाला कॉस्टिंग देतो. मंडळी असं आहे की रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचा खर्च ना साधारण 90-95% पक्का असतो. तो तुम्हाला एक कॉस्ट ॲनालिसिस करून देतो की बाबा तुमचं प्रोजेक्ट मग ते GR+7 असेल, GR+15 असेल, GR+20 असेल, त्याचा एवढा खर्च येईल. पण जो येणारी आवक जी आहे ती नक्की नसते. आज ठाण्यामध्ये इतकी इन्व्हेंटरी अवेलेबल आहे, इतके प्रोजेक्ट चालू आहेत, त्यामुळे मालाला उठाव तसासा कमी आहे. त्यामुळे जेव्हा डेव्हलपर एखाद्या प्रोजेक्टकडे बघतो तो काय पद्धतीने बघतो, त्याचं किती भांडवल तो टाकू इच्छितो, त्याला अपेक्षित काय प्रतिसाद मिळतो, ह्याच्यावरती सगळं गणित अवलंबून असतं. बऱ्याच वेळा काय होतं मंडळी की आपण जो जास्त आपल्याला पर्सेंटेज देतो त्याच्या मागे आपण धावत जातो आणि अडकून जातो. तर माझं आपल्याला एक काळजीपूर्वक सांगणं असं आहे की आपल्याकडे कुठचेही डेव्हलपर येऊ द्या. आज आपल्याकडे 20 डेव्हलपर इथे उपलब्ध आहेत ज्यांनी प्रत्येकाने चांगली चांगली कामं केलेली आहेत. आम्ही कोणालाही प्रोजेक्ट करत नाही आहे. आपल्याला माहिती व्हावी की बाबा या क्षेत्रात MCHIचे किती मेंबर काम करत आहेत, म्हणून सगळ्यांचे स्टॉल आहेत, आपण सगळ्यांची माहिती घ्या. पण एक सल्ला म्हणून आपल्याला मी असा देऊ शकीन की जेव्हा केव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंटची प्रोसेस कराल तर ती अतिशय काळजीपूर्वक तुमचा रिडेव्हलपर नेमा. कुठेही तुमची प्रोसेसला खीळ बसू नये, कुठेही तुमचं प्रोजेक्ट अडकू नये, ही आमची MCHI तर्फे अतिशय प्रामाणिक इच्छा.
तुमच्या सगळ्या प्रश्नांना या 2 दिवसात उत्तरं द्यायची आमची प्रामाणिक प्रयत्न राहील. आज आपण आता कार्यक्रमाची पहिली सुरुवात करतोय मकरंद तोरसकरांच्या प्रेझेंटेशनने. त्यांचा या विषयातला अनुभव, त्यांचं सांगणं अतिशय दांडगा अनुभव त्यांना आहे. त्याच्यानंतर बेंडाळे साहेब आमच्याकडे आज उपलब्ध आहेत. त्यांनी UDCPR त्याच्यावरती चांगलं मार्गदर्शन गव्हर्नमेंटला केलं आणि UDCPR आज आला, त्यामुळे बरेचसे प्रोजेक्ट सुकर झालेले आहेत. त्याच्यानंतर एक लीगल टीममध्ये मिस्टर जग्याशी म्हणून आहेत, त्यांचं एक तुमच्याकडे प्रेझेंटेशन आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर एक क्वेश्चन आन्सरचा एक तास आपल्याकडे आहे, एक सेशन आहे. हे आजच्या दिवसातलं आहे. आपल्याकडे जे काही प्रश्न असतील ते आपण संक्षिप्तपणे विचारा, आमच्याकडनं त्याला उत्तर द्यायचा पुरेपूर प्रयत्न करू. तर आता जास्त वेळ न घेता मी मकरंदजींना इन्व्हाइट करतो. सर, आपलं प्रेझेंटेशन चालू करूया. MCHI तर्फे आपल्या सगळ्यांना आपल्या येऊ घातलेल्या रिडेव्हलपमेंटसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.